आपण या ठिकाणी पाहतो मॅचला होईल सुरुवात. एकीकडे असेल अंबिका किराणा स्टोर हातनोली आणि त्यांच्या विरोधात होराले. चांगले मॅच होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झाली आहे. अभिषेक गडगे आणि त्याच्या सोबतीला बालू कोंडिलकर यांना आपण पाहतोय की सावरुली टीमच्या अगेन्स्ट एक बॉलमध्ये 5 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय कांडोलीच्या मैदानावरती षटकार त्यांना लगावला होता. तो आजही आमच्या लक्षात आहे, स्मरणात आहे. परंतु जरूर या मॅचला जशी होती सुरुवात, नक्कीच आपण या ठिकाणी मॅचकडे बोलतोय. होराले संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अंबिका किराणा स्टोर हातनोली. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल दूरवरून खिचायचं होतं. धार घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये पंचांकडे आऊट अपील, परंतु पंचांनी ती दात फेटाळत सांगितलं नॉट आउट. आणि फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सुखरूपणे असतील. मॅन ऑफ द मॅच जाईल धीरज राणे यांना मॅन ऑफ द मॅच आपण दिला आहे. त्यांचं देखील कौतुक. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी त्यांनी त्या मॅच मध्ये केली. तशीच गोलंदाजी आता ओव्हरऑल टीमच्या गोलंदाज नीरजला करावी लागेल. पुन्हा एकदा लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकलेत ते गोलंदाज नीरजनं. विकेट हॅट्रिकसाठी अक्षय बोराडे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. तन्मय 11, तन्मय म्हणजे आमचे तन्मय पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. बोला तयार. ओव्हरऑल चांगलं संघ आहे. त्यांची निवड कुठेही चुकलेली नाही आहे. परंतु त्यांच्या अगेन्स्ट याच विभागातील चौक विभागातील एक दादा संघ हातनोली एक दमलेल बाईच्या स्वरूपात एकेरी धावेच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 1 या धावसंख्येवरती. संघाचं खातं 1 धावेनं ओपन केलंय. गुरुनाथ पालांडे या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बरेचसा परिश्रम त्यांचं देखील या स्पर्धेसाठी लाभलंय. बोला तयार. दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. आपण पाहतो शप्पल झाले. तदनंतर अगदी गोलंदाज हुशार आहे, त्यांना लेग स्टंपवरती चेंडू टाकला आणि चेंडूला थोडंसं मारणं कठीण झालं. फलंदाज बालूला शरीराचा वेध घेणारा चेंडू, कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. आणि पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. बालू कोंडिलकरसाठी देखील अक्षय बोराडे लगातारचे 3 षटकार जर ठोकले तर अक्षय बोराडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज. स्विचचा पटका, बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. धाव येत नाहीये. जरी नरेश ठोंबरे या टीमचा हिस्सा असेल ना, तर धावा झाल्या नाहीत तर नरेश ठोंबरे देखील या मॅचमध्ये काही करू शकत नाही. परंतु धावा जर झाल्या, किमान रक्षात्मक टार्गेट, नरेश ठोंबरेचं एकच ध्येय असेल या मॅचमध्ये, रक्षात्मक टार्गेट झालं तर ते धावा वाचवेल नरेश ठोंबरे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय की या ठिकाणी तब्बल लगातारचे 5 चेंडू डॉट टाकलेत. पहिलं मेडन षटक या ठिकाणी होईल का आजच्या रात्रीतील. परंतु हा खराब बॉल पंचांचा या ठिकाणी येतो वाईट बॉलचा इशारा आणि या वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 2 या धावसंख्येवरती. असं वाटलं होतं की आजच्या रात्रीतील पहिलं मेडन षटक टाकेल नीरज हा गोलंदाज. नीरज दाबणे बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. ऑन स्ट्राईकवरती बालू कोंडिलकर सज्ज आहे. तो पाहतोय की कोणत्या दिशेमध्ये हा चेंडू फेकेल आणि त्याच्यावरती कडा प्रहार. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करत चौकार. बालू कोंडिलकर सांगतोय की आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. पंचांचा नो बॉलचा इशारा आला, त्याच्यावरती त्यानं ठोकला चौकार आणि पुढील बॉल असेल या ठिकाणी फ्रेट. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वा फ्रेटचा बॉल दूरवरून खेचायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहतोय पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा.
शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉल उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर टाकणारा चेंडू आणि शेवटचा चेंडू अगदी डॉट टाकायचा होता गोलंदाज नीरज दाबनेला, परंतु त्याने शेवटच्या चेंडूवरतीच गपलत्ता केली. बरंच काही त्यांनी गमावलं. जे त्यांनी गमावलं होतं ना ते त्याने गमावलं. हा लो फुलटॉस आणि त्याच्यावरती आक्रमण. बालू कुंडिलकरला तुम्ही अशी चेंडू टाकू शकत नाहीयेत आणि त्याने ठोकलाय डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सीमा रेषा चिरत बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. थँक्यू डीजे सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकूणच 14 धावा. पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव बॅटच्या साहाय्याने आली नव्हती. सूरज ठाकूर या ठिकाणी येतात आमचे मित्र, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलंय, लँड होईल त्याट बाउंड्रीच्या बाहेर, वावराच्या बाहेर ठोकलाय फलंदाज अबी गडगेनं हा षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय की षटकार टोकला आणि षटकाराच्या मदतीनं 20 धावा आहेत. त्या धावफलकावरती विकेट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा हॅमर स्टाईलनं गॅप मध्ये आपटका गोलीच्या वेगानं. जशी बंदुकीमधून गोली निसटली जाते तसा बॉल चाललाय अगदी या मैदानात दणदण करत बाउंड्रीच्या बाहेर. 4 चौकार. चौकारा आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवर त्याला षटकार, तदनंतर चौकार. अभि गडगे आमचे मित्र अक्षय गडगे यांचे ते बंधू आहेत आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. यावेळेस टप्पा पडला आणि तदनंतर बॉल सापडणं कठीण, परंतु चेंडूला वेल स्टॉप दिलं क्षेत्ररक्षकानं लॉंग ऑफ वरती आणि धावा मिळतील या चेंडूवरती एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय हातनोलीच्या पवेलियन मधून आणि त्यांना माहिती आहे की इथून पुढे जर धावा झाल्या नाही, अभी नाही तो कभी नाही. आणि अभी देखील तेच सांगतोय, अभी नाही तो कभी नाही. आणि हा जर्दीदार स्ट्रोक, पॅरल स्ट्रोक, स्वीट साऊंड बॅट मधून ऐकलं आणि बॉल जाईल सीमा पार. षटकार. पॅरल अँड फ्युरियस हा षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला. फलंदाज अभि गडगेच्या बॅट मधून. अभिषेक गडगे हे त्याचं नाव आहे. अभि या नावानं त्याला टोपण नावानं ओळखलं जातं आणि जबरदस्त बॅटिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे आणि ठोकतो या चेंडूवरती तो षटकार. बॉल तयार, थोडा संभ्रमात असेल, दडपण असेल. पटका पसलाय, मला आत्मनिर्भर बनायचंय. चेंडूच्या खाली आला स्वतः गोलंदाज आणि कॉटन बॉलची संधी, बिग विकेट आणि पहिला मोठा धक्का हातनोली टीमला. फलंदाज बाद.
नक्कीच नक्कीच कलोते गावचे दीपकदादा पाटील यांच्या नावाचा दरारा आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. स्पर्धा नाईटचेच आयोजन करणं इतकंसं सोपं नाही आहे आणि ते आयोजन दीपकदादा पाटील यांनी केलंय. यावेळेस सुनील टोंबरेच्या अगेन्स्ट परफेक्ट यॉर्कर टाकलं, बॅट अगदी पायाच्या मधोमध क्रिकेटमधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या चेंडूचा वापर केला आणि शेवटचे चेंडू येईल डॉट 10 फलक जाऊन पोहोचल ते 32 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या एकूणच 18 धावा आणि 14 आणि 18च्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 32 या धावसंख्येवरती. चला थोडं स्पीडअप घ्या. होराले टीम तन्मय 11 ओव्हरऑल टीम तुळशीरामजी पाटील यांचे सुपूत तन्मय पाटील याच्या नावाने खऱ्या अर्थानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय ओव्हरऑल टीमला चांगली बॅटिंग गोलंदाजी करावी लागेल आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी ओव्हरऑल टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता इथून पुढे शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नयन दलवी याला आपण पाहतोय. नरेश टोंबरे देखील पाहतायत. त्यांच्या अगदी डाव्या हाताला थोडासा आवाज येत होता. आमचं देखील लक्ष त्याच ठिकाणी होतं. हा स्विच हिटचा फटका, दर्जेदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. याच ब्रँडसाठी ओळखलं जातो बालू कुंडिलकर आणि ठोकलाय स्विच हिटचा षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये अभिषेक बाद झाल्याच्या नंतर बालू कुंडिलकरला माहिती आहे की या ठिकाणी जर आपण आक्रमण केलं तर धावा होतील आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 38 या धावसंख्येवरती. 38 या धावसंख्येवरती 10 फलक जाऊन पोहोचलंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, सरळ बॅटने या फटक्याला खिचायचं होतं. पवेलियन मधून देखील आवाज येतोय की सरळ बॅटनं हाफ ट्रॅकर बॉल होता, जरूर षटकार किंवा चौकार आला असता, परंतु स्विच हिटचा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बालू कुंडिलकर बीट होतोय. आणि पुन्हा एकदा चांगला फटका, अक्का बक्का दे धक्का, इरादा पक्का आणि मारलाय हा दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 42 या धावसंख्येवरती. हातनोली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी या धावा मी तर म्हणेन ओव्हरऑल टीमच्या अगेन्स्ट भरपूर असतील, परंतु हा चांगला फटका बॅकफुट पंचा पाठीमागे गेले होते आणि तदनंतर लॉंग वे बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 48 या धावसंख्येवरती. सरळ बॅटनं देखील बालू कुंडिलकर तितकाच चांगला खेळतो. आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं सावरोली एक बलाढ्य संघ आणि त्याच्या अगेन्स्ट एका चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज असताना कांडोलीच्या मैदानावरती षटकार ठोकला होता याच बालू कुंडिलकर या फलंदाजानं. परंतु यावेळेस आता गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट होत असताना या ठिकाणी व्हाईट बॉल व्हाईटच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचल ते 49 या धावसंख्येवरती. जीवन 11 मोरबे टीमचे पुरस्कर्ते सचिनभाई बैलमारे ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून फटका फसला हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, टेकन अ कॅच, बिग विकेट डाऊन, 1 मोर गॉन.
फलंदाज बाद झाला आणि न्यू बॅटर स्वतः नरेश टोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज नयन दलवीला मिळालेली मोठी सफलता. फलंदाज बालू त्या ठिकाणी बाद झाला. फटका बसला होता, बराच काल हवेमध्ये होता, अंतर कापता आलं नाही सीमारेषेचं आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षक येताच त्यानं झेलला कॅरी केलं आणि महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. बालू कुंडलकर बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 4 नरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुलचा फटका खिचायचा होता, स्वतः गोलंदाज धावतोय, प्रयत्नांची परिकाष्ठा, एक धाव कंप्लीट, रॉकेट थ्रो. आणि असं म्हटलं जातं ना, ज्यावेळी नशिबाची साथ तुम्हाला नसते ना, त्यावेळी तुम्ही किती प्रयत्न करा, त्यावेळी नशिबाची साथ तुम्हाला मिळणारच नाही. परंतु एखाद वेळ एखाद्या संघाला जर एखाद वेळ चांगली असेल तर त्या वेळेमध्ये त्यांचं सोनं होत असताना आपण पाहतोय. कारण की नेहमीच मित्रांनो आम्ही हे उल्लेख करतो, तुम्ही जर वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला अनमोल बनवते. आणि यावेळेस आपण पाहिलं की 2 धावा सहजरित्या कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद झाला आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या एकूणच 51 आणि 52 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करायचं आहे ते ओव्हरऑल टीमला. रोहित पवार आमचे साथी गुणलेखक मित्र, रोहित ओव्हरऑल टीम असा संघ आहे ना, या 52 धावसंख्येचा देखील पाठलाग आज संघ या मॅच मध्ये करू शकेल. इतके चांगले फलंदाज या टीमचा हिस्सा आहेत. परंतु एक महत्त्वाचं आव्हान असेल त्यांच्यासमोर नरेश टोंबरेचं. 52 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर खऱ्या अर्थानं पहिल्या षटकापासून आक्रमणाशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नसेल. चला नेक्स्ट मॅच अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात मोरबे, दोन्ही टीमचे कॅप्टन चला तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. मोरबे आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. हा चला बॉल इथे चेक करायचे ओव्हरऑल टीम. चला चौक टीमचा कॅप्टन आले का विकी, चला या. तत्पूर्वी आम्ही मोरबे टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. खूप चांगली मॅच येईल, मॅच पाहायला मिळेल. रोहित या चला सलामीची जोडी आणि फिल्डिंग लावून घ्या नरेश दादा, लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. गौरव फिल्डिंग प्लीज लगेच लावून घ्या, टीम मीटिंग आता नकोय. चला चौक टीमचे कॅप्टन आलेत, धीरज राणे आपला कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी पाठवायचंय. गुरुनाथ पालंडे यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. गुरुनाथ पालंडे यांचं या अगोदर देखील आम्ही नाव घेतलं, परंतु ते तिकडे होते, पलीकडे उजव्या बाजूवरती होते. हा निवांत. चला या मोरबे टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला प्रथमेश या प्लीज. धीरज राणे असतील तर धीरज राणे या. चला प्रथमेश येत आहेत. टॉस केलं जाईल. प्रथमेश राणे मोरबेचे जरी असले तरी 50% ते मोरबेचे आहेत आणि 50% चौक गावाचे. म्हणजे या मॅच मध्ये त्यांना नक्की कोणाला हरवायचं आणि कोणाला जिंकायचंय हे ते आत्मनिर्भर करतील. चौक टीमने टॉस जिंकलाय. समीर भोईर संघाचे कॅप्टन लकी ठरलेत. हा कमबॅक झाले त्यांचं. समीर भोईर एक जुने जाणते खेळाडू आहेत, लेजंड प्लेयर आहेत. चला बॉलिंग ट्रॅक वरती मॅच कडे आपण बोलतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रायगड एक्सप्रेस नरेश टोंबरे, खालापूर तालुक्याचे आन बान शान. आणि पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत अल्पेश भोंडगे. चेंडूच्या खाली झेलला केले कॅरी, पकडलाय झेल आणि संपवलाय अजय मोरेचा या चेंडूवरती खेळ.
खऱ्या अर्थानं रोहित पवार आपण पाहिलं ना, पूर्वी इतिहासामध्ये देखील साक्ष आहे की छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या प्रतिस्पर्धीवरती ज्यावेळेला हल्ला करायचे ना, त्यावेळी ते एकच सांगायचे की प्रतिस्पर्धीचा सरसेनापती जो प्रामुख्याचा अस्त्र असेल ना, त्याला तुम्ही पहिले मारा. तदनंतर अगदी सेना गारा दुईल आणि तेच केलं नरेश टोंबरेनं. अजयची महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली आणि तदनंतर आपण पाहतोय फलंदाज पुरोहित मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या अगेन्स्ट पहिला चेंडू या ठिकाणी त्यानं डॉट टाकलाय. अजय सांगतोय की नक्कीच तो कानमंत्र देईल. फटका चांगला होता अजयचा देखील, परंतु थोडासा तर वाईडिश लॉंग ऑफला आला असताना तर नक्कीच चेंडू सीमापार गेला असा. बोला तयार नरेश. लगातार लगातार वेगाचा बेतास बादशाह. मला उगच ओळख मिळाली नाहीये ते दाखवतोय बॉलिंग ट्रॅक वरती नरेश टोंबरे. परंतु नरेश टोंबरे सांगतायत की जिगरबाज युवा खेळाडू नवीन तयार झाले पाहिजेत, नवीन खालापूर तालुक्यामधून चांगले चांगले गोलंदाज निर्माण झाले पाहिजेत. परंतु सध्याच्या घडीला नरेश टोंबरे प्रत्येक खेळाडू आपल्या बॅटिंगवरती जोर देतोय. त्याच्यामुळे पुन्हा नरेश टोंबरे सारखा गोलंदाज होणे नाही. आणि यावेळेस नरेश टोंबरेच्या अगेन्स्ट ठोकलाय हा लाजबाब. 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमापार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 8 या धावसंख्येवरती. 8 धावपलकावरती धावा होतील, होणार नाहीत असं काहीच नाहीये. कारण की समीर राणेंनी सांगितलंय क्रिकेटमध्ये अथवा आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाहीये. तुम्ही जर प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर अशक्यही देखील तुम्ही शक्य करू शकाल. आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पुरोहित मुंडे त्याच्या बॅटमधून लगातारचे 2 चौकार आले. 8 धावपलकावरती आहेत. 52 धावसंख्येचं करायचंय पाठलाग. अजूनही विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. लगातार 3 षटकांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज अक्षय बोराडे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तन्मय 11 हे नाव असल्या कारणानं खऱ्या अर्थानं ओव्हरऑल टीमसाठी ते पारितोषिक लावतायत. नक्कीच तन्मय थोडेसे नाखुश आहेत, परंतु नक्कीच तन्मय पाटील यांची टीम, तुळशीराम पाटील यांच्या सुपुत्र यांची टीम असल्या कारणाने खऱ्या अर्थाने ते सांगतायत की या ठिकाणी आम्ही पारितोषिक लावतायत. कारण की त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बरेचशी बक्षिसांची उधळण केली होती. कमलाकर बोराडे त्याचबरोबरीने अक्षय बोराडे यांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा ती देखील आम्ही लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय केली. जरूर आम्हाला त्या स्पर्धेमध्ये यायला जमलं नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय. दूरवरून या पटक्याला जो टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस आपण पाहायला मिळालं. फिंगर रोल केले गोलंदाज सुनील टोंबरे. सुनील टोंबरे रोहित पवार अगदी 40+ असणारा खेळाडू आहे, परंतु युवकांना देखील लाजवेल अशी गोलंदाजी त्याच्या कित्येक मैदानावरती आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबरीनं कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरलाय. कूलर, सायकल त्याने जिंकलेले आहेत, LED TV त्याने जिंकलेले आहेत आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फेकी. नरेश टोंबरे स्वतः थ्रोपर्यंत त्या ठिकाणी पोहोचला. 1 टप्प्या अखेर घेण्यापेक्षा चेंडूपर्यंत पोहोचणं बेटर असेल आणि बेस्ट टू बेटर त्याचं खऱ्या अर्थानं कलेक्शन त्या ठिकाणी पाहिलं आणि धाव मिळेल केवळ 1 आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. मॅच चांगली होईल जर इथून पुढे आक्रमण केलं तर. यावेळेस गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्या बाहेर
क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श होत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल सीमा पार 4 चौकार. रोहित पवार, मी तुम्हाला एक नक्कीच गोष्ट सांगेन. चौकाराला चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते 13 या धावसंख्येवरती. एक गोष्ट नक्कीच रोहित तुम्हाला सांगू, हे षटक संपल्याच्या नंतर 4 धावाच्या मदतीनं 13 धावा धावफलकावरती आहेत. 52चं करायचं पाठलाग. अजूनही 39 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. बेस्ट फिल्डर या टीमचा बालू बोहीर त्या ठिकाणी होता. तो चेंडूला अडवणारच हे खऱ्या अर्थानं विश्वास होतं कॅप्टनचं, संघाच्या कर्णधाराचं, संघाच्या संघनायकाचं, आणि तो चेंडू अडवलाय बालू भोईरनं असे कित्येक झेल टिपलेत, कित्येक चेंडू संघासाठी त्यांना अडवलेत. पूर्वी आपण पाहिलं ना तर वरोसे टीमचा जिगर चालके आणि बालू कोंडिलकर हे अगदी बेस्ट फिल्डर होते चौक विभागामधील, आणि कित्येक मैदानावरती डाईव्ह लगावून म्हणजे 1-2 सेकंद हवेमध्ये राहण्याची ताकद आणि डाईव्ह लगावण्याची ताकद या खेळाडूंकडे होती. आणि तब्बल अंबिका चषकामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं जो झेल टिपला होता त्यावेळी त्याला तब्बल 12,000 रुपयाचं कॅश प्राईज अंबिका चषकामध्ये, म्हणजे जगदीशभाई आतमोडे, सचिनदादा मते आणि तिथे जे पाहुणे होते ना त्यांनी जिगर चालकेला तब्बल 12,000 रुपयाचं कॅश प्राईज एका झेलसाठी दिलं होतं. जिगर चालके 2-3 दिवस झोपत न उठलेच नसतील, परंतु तरी देखील 12,000 रुपयाचे कॅश प्राईज. दुसरी मॅच ते खेळले होते, परंतु इतकी इजा त्यांना झाली होती ती झेल टिपल्याच्या नंतर. परंतु एक चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन अंबिका चषकाचे देखील आपण पाहिलंय. नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल षटक संपलं आणि नक्कीच आपण पाहतोय षटक संपण्याचा निर्वाळा पंचाने दिला नरेश टोंबरे. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी स्टंपपर्यंत आले आणि पंचांनी ते दर्शवलं देखील. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या आता 6 बॉल आणि 10 फलकावरती धावा आहेत त्या एकूणच 37 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये जरी 6 षटकार मारले तरी तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करू शकत नाही आणि गौरव ठोंबरे ह्या धावा देऊ शकत नाही हे विश्वास संघाच्या कॅप्टनचा आणि त्या कारणासाठी त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बालू कुंडिलकर यांनी जर झेल टिपलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज ते अक्षय बोराडे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अक्षय बोराडे, बालू कुंडिलकर कुठलाही झेल टिपतील बालू कुंडिलकर यांच्या हातामधून झेल सुटणारच नाही, इतके चिवट आणि चिकट ते खेळाडू आहेत. पहिलाच बॉल. गौरव ठोंबरे असं कोण म्हणतो त्यांनी फिटनेस गमावलाय, परंतु त्यांची गोलंदाजी कित्येक मैदानावरती चांगली होत असताना आपण पाहिलेली आहे. गौरव बॉलिंग ट्रॅकवरती अगदी त्यांची बॉलिंग टाकण्याची ऍक्शन आगली वेगळी आहे, परंतु यावेळेस दमदार स्ट्रोक. थोडासा उशीर झाला. पहिला चेंडू जिथं डॉट आला ना तिथंच खऱ्या अर्थानं षटकार आलाय. पण 6 ना 6 येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 21 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 31 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. बालू भोईर चेंडूच्या खाली जळला पडला, परंतु या मराठमोल्या मातीमध्ये त्याने डाईव्ह लगावत या झेलला त्याने पकडला आणि या विकेट अजून एक मिळेल. शेवटच्या आता निर्णायकारक 3 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 31 या धावसंख्येची. खऱ्या अर्थानं पूर्वी आहेत ना रोहित पवार आपण पाहिलं ना, तुम्ही त्यावेळी स्कोरिंग देखील करत नसाल, त्यावेळी अंबिका चषक व्हायचं. या संपूर्ण खालापूर तालुक्यातील एक दमदार आयोजन आणि दमदार नियोजन त्यांच्या माध्यमातून व्हायचं. आणि पहिली संधी आम्हाला समालोचनासाठी कोणी दिली असेल ते जगदीशभाई आतमोडे, त्याचबरोबरीने सचिनदादा मते यांच्या माध्यमातून. पहिला म्हणजे एखादा चांगला प्लॅटफॉर्म एखादा समालोचकाला पाहिजे असतो ना, त्यावेळी सचिनदादा मते यांनी त्यांच्या जगदीशभाई आतमोडे यांनी त्यांच्या अंबिका चषकाला आम्हाला दिलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना नंदुदादा आतमोडे देखील त्या ठिकाणी असतील. त्यांनी सांगितलं होतं की अजिंक्य तू समालोचन करू शकतो आणि तुझा आवाज देखील चांगला आहे. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्ही एक वेगळी ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण झाली. जास्त नाही, एक 2-3 मॅचेस आम्ही त्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं असेल. तदनंतर पुढील वर्षामध्ये देखील त्यांचं खूप चांगलं आयोजन आपण पाहिलं होतं नडलच्या मैदानावरती. त्यावेळी देखील आम्ही समालोचन केलं आणि तिथून पुढे कधीच आम्ही मागे वळून पाहिलं नाही. षटकार येतोय परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं जातं. षटकार आलाय परंतु आता
हॅरी पिंगले यांचा डायलॉग आहे की वराती मागून घोडे हाकलण्याचं काम आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. परंतु नक्कीच आपण पाहतोय की तदनंतर आम्ही कधीच पाठी वळून पाहिलं नाही. रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आम्ही खऱ्या अर्थानं कव्हर केल्या. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत जाऊन आम्ही पोहोचलो आणि त्याच्या मागचं सगळं श्रेय आम्ही सचिनदादा मते आणि त्याचबरोबरीनं जगदीशभाई महात्मोडे यांना आणि अंबिका मंडलाला देऊ, कारण की त्यांनी आम्हाला पहिलं प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं दिलं होतं. ही मॅच या ठिकाणी जिंकली आहे ती खऱ्या अर्थानं हातनोली टीमनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 9 बॉलमध्ये